करीन. मी नावी असेल तर कठीणच नाही कापीन, तेली असेल तेलच नाही काढीन. संविधान म्हणते कलम नंबर 19 चमारा नो चमडे सोन्याचं दुकान लाव. कलम नंबर 19च्या नुसार हा आमचा कार्यक्रम आहे. म्हणजे कोणी ठाणेदार आला, एक आले साहेब पोलीसवाले, मी सर्व ओळखतो, एक आले आहेत ते असतील गावात आले, तुम्ही नाही ओळखा, तुम्हाला वाटलं कार्यकर्ता आला. एक पोलीसवाला आलाय, त्याला म्हणतात CBI स्पेशल ब्रांच. ते कधीच पोलीसचा ड्रेस घालत नाही, तर सर्वांना मी ओळखतो. एक पोलीस आला. आता काय जाईल आपली गोष्ट, ते मेळावा झाला इथे, त्या पाटलांना ठेवला, 2-4 सेलकर होते, कोणी आलेच नाही, अशी रिपोर्टिंग जाईल. कायदा आहे, बौद्ध स्थळ तुम्हाला पाहिजे, बौद्ध गया असा, हे बौद्ध गया लहान. 1000 लोक ज्या दिवशी त्रास होतील, 5000, तर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि या ग्रामपंचायतच्या प्रीतीताई आपल्या ज्या आहेत इंगळे ताई यांना ते रेकॉर्डवर चढवा लागेल ते बौद्ध स्थळ. याच्यासाठी मी 2.5 महिने मेहनत केली आणि 2.5 महिन्याचा रिझल्ट पहा. तर हर्षवर्धन राजाला आपण का उचललं माहित आहे? हे आता कुंभमेळावे चालले आहेत नागड्या साधूचे उत्तर प्रदेशला, पुरे नागडे आहेत. आता बायाही त्याने तयार केल्या नागड्या, नागा साधू. अरे वा, एवढा नीचपणा तिकडे. हे आपल्या या बौद्ध राजाने तयार केला मेळावे पंढरपूर वगैरे या पौर्णिमेला, मकर संक्रांत महिना म्हणतात त्याला. हे आपल्या राजाने निर्माण केले एकोप्याचे, भंतेजीचे. तर भंतेजीचं गेलं दूर, नागडे साधू आले हर्षवर्धनाचे. जिथं जिथं पाण्याची समस्या आली, आपल्या राजानं नदीवर धरण बनला, हे अशा विहिरी बनवल्या. आणि ज्या रोडावर ही विहीर असेल तर आजपासून 2000 वर्ष अगोदर हा भारतातला, महाराष्ट्रातला व्यापारी रोड आहे. तिथून भंतेजी जात आहेत, व्यापारी जात आहे. मग त्यांच्याजवळ कमी सामान असायचं, मग त्यांचे प्राणी बैल हत्ती तो पाणी पिणार आणि जाणार. रात्र थांबायची आहे. एका खोलीत 5 लोक, 20 खोल्या आहेत, 2 राहिल्या. आपण सुरुवात केली तेव्हा 4 खोल्या होत्या. पण जिथं बुद्धाचं नाव येते ते हे सरकार, हे शासन काही लक्ष देत नाही. आणि जपानचा पैसा एवढा येऊन राहिला ताई, सोनाली ताई, एवढा पैसा येऊन राहिला जपानचा तुमच्या बुद्धाच्या नावावर रे. म्हणून या टीम मध्ये सहभागी व्हा. तो पैसा चालला शिर्डी शेगाव आणि रामटेक, जिथं घंटी आहे बाबाजीची आणि शेंदूर आहे तिथे. मग बुद्धांचा पैसा जर येत आहे तो कोण तुम्ही कसा घेणार? एकटा माणूस काय करणार? म्हणून आम्ही महात्मा फुल्यांचं कार्य हाती घेतलं, सत्यशोधक समाज. रायगड हे ज्योतिबाने शोधलं. 250 वर्षे कोण शिवाजी, कोण जिजामाता, कोण तुकाराम, कोण मावळे, काही 0 बटे सन्नाटा. धन्य ते ज्योतिबा फुले. ते पुन्हा कुठं, ते रायगड कुठं, बाया माणसं नेले, 7 दिवस राहिले आणि रायगड किल्ला यांनी शोधून काढला. कधी सांगितलं याय ना, जय भवानी जय शिवाजी. ठीक आहे ठाकरे साहेब, कधी बोलले का आहे शिवाजी महाराजांचा रायगड महात्मा फुल्यांनी काढला. मग आम्ही या महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजावर मी 35 स्थळावर काम करतो. त्याच्यात 1 नंबर आहे भुयारी लेणी. ते आले बोंबले साहेब तिकडून, ते तिकडले डायरेक्टर आहेत त्या गावाचे. तिथे माहोल होणार आहे फरवरीला 13 तारखेला माघ पौर्णिमा. भगवान बुद्धांनी सांगितलं, आनंदा मी 3 महिन्यानंतर मरणार आहोत, जगातला पहिला माणूस. तुम्ही आपली मयत सांगू शकता, जन्म सांगू शकता, डिलिव्हरी 7 महिने, उद्या पैदा होऊन, परवा पैदा होऊन, अंदाज लावतात सासू सासरे. मरण सांगणारा पहिला तथागत. अशा या पावन पौर्णिमेला पूर्ण महाराष्ट्रात आज गर्दी झाली आहे. जिथे जातच नव्हते लोक, आपल्या बौद्ध लेण्यावर बकऱ्या, कोंबडे, शेंदूर लावून चालू होतं. आता 10 वर्षात लाड बुद्धा टीव्ही आणि आवाज इंडिया टीव्ही आली ताई. आता लेण्यावर गर्दी झाली तर 10 लाख आहेत. अरे जय भीम आले, गेले लोक ड्रगन पॅलेस चिचोलीला गेले, काही तर इकडे या. तिथे जाऊन काय करता बार बार. आणि म्हणून या देवेंद्र वाघमारेने जे बांधलं ना, त्याचे प्लॉट लटकले होते. नियम आहे 500 मीटरचा, तुम्ही मोजून घ्या किती मीटरवर हे बांधलाय. आता त्याचं पुरं नुकसानीमध्ये जाईल. एकच वंजारीन घर बांधलं ते वाचलं, पण 500 मीटरचा नियम आहे, संविधानामध्ये लिहून आहे. कायदा याला म्हणतात ऑर्कॉलॉजी डिपार्टमेंट. नागपूर असं शहर आहे, संविधान चौकात महाराष्ट्राचं ऑफिस आहे. ते गेल्याबरोबर घाबरतात आम्हाला, अरे बाबा यांना अभ्यास आहे, खुर्चीला बैठो पाटील साहेब बैठो. आणि भारत सरकारचं याचा ऑफिस तिकडे गिट्टीकडे टावरकडे आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्कॉलॉजी, अरबोचा खेळ चालू आहे. तुमचा पैसा लुटल्या जात आहे. एवढ्या मोठ्या 10 लाख लोकांमध्ये फक्त मी नाही म्हणत, आपण लढाई लढत आहोत. पुन्हा पौर्णिमा उत्सव बौद्धांचा सण आहे, उत्सव आहे. फक्त मे महिन्याची बुद्ध जयंती नाही, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. आपण आता या हरिवयाच्या गावाला हरिश्चंद्र जो राजा म्हणतात, नागपुरात अभ्यासक आहेत. मला काय माहित झालं की रामायणामध्ये जे राम घेतले पूर्ण बुद्धाच्या जातक कथा आहेत. भंतेजी कथा सांगतात, जातक कथात आहे, त्याच्यावर रामायण बनवलं. आणि महाभारतामध्ये जो दानी दाखवला स्मशान घाटातला, दानी हरिश्चंद्र नाही, हा हर्षवर्धन राजा होय. या पौर्णिमेच्या दिवशी हा राजा नदी काठावर सर्व लोकांना दान द्यायचा. मग काय राहिलं, अंगातले कपडे, माणिक, मग ती अंगठ्या गिंगठ्या सर्व
चड्डी बन्यांवर राहायचे. एवढं दान करणार राजा आपल्या पोरांना माहीत झालं पाहिजे ना. कर्मचारी झाले, जावई पैसा कमवत आहेत. कसा होता हर्षवर्धन राजा? म्हणून हर्षवर्धन राजाचा उत्सव गौरव गाथा इथेच होणार. वेळ आल्यास मोठा कटारही बनवू आणि पैसे आले तर पुतळाही बसून तिथे स्टेज बनवायचा आहे. जिल्हा परिषद जिंदाबाद. परवा खर्च कुठून आणायचा बार बार? तिथे स्टेज बनणार, इथे वाढदिवस करा, इथे लग्न करा, मेंटेनन्स देऊन देऊ वाघमाराला 100-500. हे आपली धरोहर आहे. 3 वर्षापासून बोलवतो बिल्डर, पण तो चेहरा मुरगळून येत नाही. तो ओबीसी आपले मित्र आहेत. मित्रांनो, ओबीसी आपले मित्र आहेत, त्यांनी यायला पाहिजे. वाघमारे माझे सगळ्या मावशी आहेत आणि तूही वाघमारे देवेंद्र याचा तर ये ना बाबा, तुला सत्कार ठेवला होता. तर हे जे सत्काराचे कार्यक्रम होणार आहेत, तुम्हाला वेळ काढून अमरावती रोड धामणाच्या लेणीमध्ये आता सत्काराचे मोठे कार्यक्रम होणार आहे. जे इथं आले त्या लोकांचे नाव तुम्ही भोंगाळेजी रजिस्टरला पूर्ण यांचे नाव लिहा. ठीक आहे. तर तुमच्यामधून कोणी गाईडलाईन असेल तर आपण प्रत्येकाच्या गाईडलाईन असतात सर, इथे माईकवर यानं बोला. ठीक आहे. मग 84,000 विहार बनले कसे? शेवटचे 5-10 मिनिटं ऐकून घ्या. भगवान बुद्धाच्या 250 वर्षांतर सम्राट अशोकाला जागृत केले का लहानच्या पोराने? किती लोकांना माहित आहे? नाही नाही नाही, लेकराचे कार्यक्रम घेतात धर्मेश पाटील, लेकराचे कार्यक्रम घेतात. हो, माझे क्लास चालू आहेत, गुमनामी कार्यक्रम चालू आहेत माझे. मला जबरदस्त पोरं बनवायचे आहेत. 150-200 किलोमीटरपर्यंत जातो, रात्री 1:30-2 वाजता वाघासारखा नागपुरात वापस येतो. क्लासेस चालू आहे आमच्या गावागावात, इथे क्लास चालू होणार आहे. काय शिकवायच्या पोरांना? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सर्व आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जो एकदा क्लासमध्ये बसेल माझे विद्यार्थी 4वी ते 12वी ते मॅरिट फर्स्ट क्लासमध्ये येतात, जेवढं आम्ही प्राप्त केलं आहे प्रशिक्षण. तर त्या सम्राट अशोकाला निगुरद नावाच्या पोरानं एवढूसा 13-14 वर्षाचा, लक्षात ठेवा, बोलता आलं पाहिजे. काय होतं त्याचं नाव? निगुरद. आणि अशोकाचा पुतण्या होता. तो नमतस्स गोळ आवाजात म्हणत जात होता. राजानं ऐकलं, तो बेचैन होता. 1.5 लाख लोक कापले होते, झोप नव्हती लागत. बेचैन झाला आपला राजा. आणि ते गोळ त्याच्या कानावर पडले. बुद्धम शरण, अरे काय आहे रे? अरे निगुरदला बोलवा बोलवा. त्याने सांगितलं, तू जिथं राजा आहेस ना, 250 वर्षात जो चक्रवर्ती भगवान बुद्ध तो शुद्धता महानाचा होऊन गेला, त्यांचा धम्म आहे, त्याची मी गाथा म्हटली. अरे सांग, मला सांग, मला बेचैनी पडलं, सांग. एवढ्याशा पोरामुळे एवढा जगावाचा राजा जागृत झाला. मग अजून मोठ्या बनतेजीने सांगितलं, बुद्धाचं समजलं तुला अशोक? हो समजलं. तर मला काम करायचं आहे. हा, फार मोठं तुझ्यावर अत्याचाराची केस आहे अशोका, तू बुद्ध धम्म कार्य हाती घेऊ नको, पहा लक्षात घ्या. मग काय कर? त्या भंतजीनं सांगितलं, उपगुप्त काय करणार आहे तू? फक्त तुला राजा आहे, पैसा आहे, तू टीम काढ रस्त्यानं आणि सहली कर. हे होय पौर्णिमा सहल, तू सहल कर. मग रात्री दिवसभर गेला, सायंकाळ झाली, अमराईमध्ये तंबू लावले, प्रवचन, हे ते नाचणे गाणं सर्व. आणि तिथे मग अशा बाया गेल्या सकाळी. आता जाणार आहेत अशोका, महेंद्र संघमित्रा. मग सोनाली ताई सारख्या आल्या, राजन वंदन, नमो बुद्ध, काय आहे तुमचं म्हणणं? बरं झाले तुम्ही आमच्या गावात आले. त्या एकेकाळी 250 वर्ष अगोदर भगवान बुद्ध भिक्षू संघ थांबले होते, म्हणून तुम्ही आम्ही मातीचाच ओटा बनवून वंदन करतो त्याला. हा, ओटा होता, इथं झोपले होते. हो. मग डोकं फिरलं. मग भगवान बुद्धाच्या कार्यावर 84,000 स्पॉट माहीत झाले. आणि तिथे मैदान असेल तर स्तूप, साचीचा पहाड असेल तर लेण्या, तेथून 84,000 बनल्या. मग 84,000 सम्राट अशोकाच्या. अजून आमचे लोक अभ्यास करत नाही. मग जेव्हा कॅलेंडर सुरू झालं, 1 जानेवारी 1 महिना आणि 1 कॅलेंडर असा सुरू झाला, लक्षात घ्या. तो राजा म्हणजे कनिष्क. आणि कनिष्काच्या राज्यात येशू होता, जो ख्रिश्चन धर्माचा, आणि हे बाजू सेंटर आहे मोठं ख्रिश्चन लोकांचं. कनिष्का राजाचे, सम्राट अशोकाचे 84,000 आकडेवारी इथे लिहा. कनिष्का राजाचे 1 लाख सोन्याच्या भांड्यामध्ये काही ठेवलं, भंतेजीचं वगैरे बुद्धाचं. त्याच्यानंतर कनिष्कानंतर हा हर्षवर्धन, जो आता इथून उभा झाला. भारताच्या इतिहासात इतिहास लिहिला जाईल सोनालीताई, की हर्षवर्धनाचा कार्यक्रम कुठेच होत नाही. दरवर्षी याच पौर्णिमेला मोठा कटआउट किंवा पुतळा चांगला 1.5-2 लाखाचा हर्षवर्धनाचा जय जयकार इथून सुरू होईल. पुऱ्या देशात अभ्यासक तयार आहेत नागपूरला यायला. फोन येतात मला, दीक्षाभूमीच्या नावाने येतात. इथे धम्मचक्र झाल्यावर 13 लोक जापानचे येऊन गेले, तुम्ही नाही भेटले त्यांना, घाईनं आले, घाईनं गेले. मला फोन केला होता. जापानच्या लिस्टवर हे बुद्ध मूर्ती विहीर आलेली आहे. तशा प्रकारे 84 अशोकाचे, कनिष्काचे 1 लाख, सोन्याच्या भांड्यात स्तूप, त्याच्यानंतर हा राजा कनिष्क, आणि मग हर्षवर्धन, ज्याचं हे युट्यूबवरून फोटो काढले, पहा कसे राहत होते. हा राजा आजच्या पौर्णिमेला मेळावे भरून जेवढं दान द्यायचं खजिना खाली अंगावरचे सुद्धा काढून भंतेजीला देत होते. घ्या, किती खतरनाक आहे हर्षवर्धन राजा. करतात चर्चा आहे, लई नाव ठेवले पोरायचे बौद्ध लोकांना. हर्षवर्धन, हर्ष, मग त्याला हर्षा म्हणतात, हरीश म्हणतात. हे हरीश आहेत आपल्यासोबत.
तशा प्रकारे हा दबलेला इतिहास समाजापर्यंत आणणं, कारण बाबासाहेबांची गाईडलाईन आहे की जो लोक इतिहास विसरतात नाही ते इतिहास घडवू शकत. आणि इतिहास जर घडवायचा आता धम्म मिळालं, संविधान मिळालं, आता पण काय भाजले बापल बोलणार आहोत. कमीत कमी बाबासाहेबाला जी सवय होती पौर्णिमेच्या दिवसाला जिथं बनते चिचिलोला लोक गेले आहे, ड्रगन पॅलेसला गेले, दीक्षाभूमीला गर्दी आहे, टाकळघाटलाही गेलेले लोक. जिंदगीभर शिवा देत होता बाबा, एवढा डेंजर शिवा देत होता, पण तिथे जाऊन बघा गर्दी. तर तिथं विहार झालंय त्याच्यासाठी मी जातो. आणि टाकळघाटलाही मला बुद्धा काळातलं काही सापडलंय, मला मी संशोधक आहो. तर विक्तू बाबा तर आहेच, मला बुद्धाच्या काळातलं त्या गावात सापडलाय. मला जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तर म्हणाल अरे आम्ही तर किती वेळ जातो चैत्र पौर्णिमेला मेळावरते गाडगे बाबाच्या नावाने बाबासाहेब बुद्धाच्या. आम्हाला माहित नाही या गावात काय आहे. मला सापडलं बुद्धाचं अस्तित्व टाकळघाटला, म्हणून ते डोंगरे आडनाव आहे त्यांचं. आणि त्याच्या लिहिन मी 2-4 ओळी, कारण माझ्या आईसोबत मी गेलो होतो तर सर्वांना शिव्या दिल्या आणि मला आणि माझ्या माईने शिव्या नाही दिल्या. इतिहास घडला. 5वीत होतो, मेमोरी स्ट्रॉंग आहे. काय काय बोलले काय झालं, 1 रुपयाचं काम नव्हतं झालं त्यावेळेस. जिवंत बाबा होते विक्तू बाबा. मी त्याच्या प्रचार करासाठी मी बोलत नाही. आपले 84,000 स्थळं बौद्धाच्या ग्रामपंचायतच्या नावावर सरकारच्या नावावर तेव्हा चढतील एखाद्या पौर्णिमेला 2,000 ते 5,000 लोक येतात का, मग तयार आहे आपण. तो चलो ये पूर्णिमा होगी ढिली डाली, लेकिन अगले साल जब आएगी. आपण इथे दीपदानच नाही केला, ताई आल्या होत्या. दिवाळीचा जो कार्तिक पौर्णिमा तो कोण्या धर्माचा नाही, आपला आहे अशोकाचा. 84,000 उद्घाटन झाले तर दिव्यामध्ये उजेड झाला होता, टेंबे लागले होते. तोही कार्यक्रम होईल आता कार्तिकच्या अमावस्येला येतात, झाली सुरुवात. आणि ते अंधारामध्ये एवढे दिवे लावले आम्ही, अरे बापरे काय वाटत होतं, हे काय अमेरिकेची विहीर आहे का. तो एक कार्यक्रम होईल, नवदामदा मिटिंगा होतील, इथे वाढदिवस करू आम्ही, इथे सगाई करू, इथे लग्नाचे कार्यक्रम. एवढा लहान बनवला ना वाघमेर साहेबांना, देऊ त्याला 500,000 रुपये. याला सक्रिय करा, याला सक्रिय करा आणि मोबाईलचा चांगला वापर करा. काल पत्रकार आले न्यूज बनली तर असंच होणार आहे. त्याचा रिझल्ट बघा एवढा. आजही 2-2 पत्रकार आपल्यासोबत बसलेले आहेत. तर सांगायचं बरंच आहे. आपण इथं खीर वितरण सांगितलं होतं, आणले असेल तुम्ही खीर तर आपलं जेवण करा, खीर का. अजूनही कोणाला बोलायचं आहे, गावचे साहेब बनकर साहेब बहुतेक, हा तर या अजून साहेब तुम्ही. हा आपण हा म्हणजे एंड करतो हा कार्यक्रम.